घरर पडल्यामुळे ना वरच्या विटा फत्र्यावरती सगळं काय होतं ना ते सगळं पडलं, पूर्ण नुकसान झालंय। शेवटचे आंबे वाईट वाटतं, सारे आंबे मिळाले बाप रे। आणि मुलं बघ कसे गार वाटले, ए थंडी नाही लागत। नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त मजेत ना। आणि आता दुपारची वेळ आणि आम्ही आता लाल माठची भाजी बनवते आहे। आणि आता मी लाल माठची भाजी बनवते म्हणजे फोडणीला वगैरे सगळं घालून झाली आहे। चला तर भाजी तयार झाली आणि आता खोबरं टाकलंय, त्याचा मिक्स करून घेते आणि मग आपली रेडी झाली भाजी। इकडे चपात्या पण तयार झाल्या आहेत, म्हणजे डाळ पण फोडणीला घालून घेते, तिखट डाळ बनवते मी। आणि इकडे भात पण आपला तयार आहे, बघू शकता। खूप घाम आलाय आणि चेहऱ्यावरचा घाम पुसून घेतला। आणि इकडे बघा, इकडे मी मिरच्या फ्राय करायला घेतलाय, खोबरं, शेंगदाणे, हळद, मीठ वगैरे टाकून। तर मिरची मस्तपैकी फ्राय करून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। तर आपल्या दरवाजासमोर बसले असतात वाघ्या आणि कालू, त्यांच्यासाठी दूध आणि चपाती खा। कालू आहे पण वाघ्या कुठे गेलाय काय माहित नाही, तर कालू खातोय, वाघ्याला खाते दूध चपाती। आता मी चिवड्यात येते, चिव खाते आहे, वाघ्याला नंतर बघू। ऑलरेडी वादळ आलंय, वादळ खूप जोरात वादळ आलंय, बघा झाडं दिसतात तुम्हाला। केवढा कचरा, बापरे बापरे। हे बघा आंब्याचं झाड आहे, खूप धरले होते पण खूप खाली आंबे पडले आहेत चाकडून। हे बघ खूप सारे आंबे मिळाले आहेत, बाप रे। आणि मुलं कशी भिजली आहेत मस्त पाण्यात, हे बघ कसे गार वाटले। ए थंडी नाही लागत तुम्हाला? खूप मस्त असं पहिल्या पावसात भिजली, खूप मजा आली मंडळी। पाऊस थांबला आणि मग मला कळालं की हे झाड जे आम्ही आंबे वेचत होतो झाडाखालचे, ते झाड ना एक घरावरती पडलं आणि ऐकून खूपच वाईट वाटलं, म्हणून बघायला आली। म्हणजे झाड आहे ना हे घरावर पडलं, हे बघा। घरावर पडल्यामुळे ना वरच्या विटा फत्र्यावरती सगळं काय होतं ना ते सगळं पडलं, पूर्ण नुकसान झालंय। शेवटचे आंबे देऊन गेला झाड, आता BMC वाली येणार आणि कापणार ते झाड। एवढं सुंदर, खूप वाईट वाटतं। पण काय वैशिष्ट्य माहिती आहे, याच्यावरती खूप सारी चिमण्या असायच्या सकाळचा, इतका सुंदर आवाज असायचा ना। आणि खारुताई, पहिली गोष्ट म्हणजे खारुताई ह्या झाडावर खूप असायच्या। ह्या झाडावरून त्या घरामध्ये जायच्या, समोरचे जे घर आहे ना तिथे जायच्या। ते लोकांनी ना त्या खारुताईसाठी खाऊ आणि पाणी ठेवलं होतं, कायम ठेवायचे। आणि या झाडावरून त्यांच्या गॅलरीमध्ये जायच्या आणि ते खाऊ म्हणजे खारुताई खाऊ खायची, जाऊन पाणी प्यायचे। आता ती कशी जाणार हेच विचार करून खूप वाईट वाटतं मंडळी। आता ते फ्राय ब्रिगेडवाले येतील, कारण आज सगळीकडेच बिझी आहे आणि प्रत्येक ठिकाणीच काही नाही काय प्रॉब्लेम झाले, कुठे झाड कोसळले, कुठे काय झालंय। नंतर न्यूजमध्ये तर असे बघत असाल तुम्ही, त्याच्यामध्ये बिझी असतील। आणि खूप वाईट वाटतं, एवढं चांगलं सुंदर झाड आणि एका क्षणामध्ये आम्ही तिथे मजा करत होतो, मुलं मजा करत होती, आंबे गोळा करत होती सगळे। आणि ह्या वर्षीच ते म्हणजे खूप वर्षाचे, म्हणजे 40 वर्ष त्या झाडाला झाली असेल, 40च्या वरतीच झाली असतील, तिकडचे लोक सांगतात, म्हातारे लोक। तर 40 वर्षाच्या वरच झाले आणि ते कधी झाड असं आंबा धरत नव्हतं, 1-2च आंबे धरायचे। आणि यावर्षी खूप आंबा धरला होता, कारण का बहुतेक ते जाणार होतं म्हणून त्याने भरपूर अशी फळं दिली। आणि जाता आता सगळ्यांना त्यांनी प्रत्येकाला आंबा देऊन गेला आणि खूप वाईट वाटतं। ते झाड आता कापणार आहेत ना, खरंच वाईट वाटतं, कारण तिथे पक्ष्यांची घरटी आहेत, तिथे पक्षी खूप असायचे, सकाळचा खूप आवाज यायचा पक्ष्यांचा। स्पेशली खारुताई, त्या झाडावर खारुताई खूप असायच्या। ह्या झाडावरून त्या घरात जायच्या, मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये, तिथे खाऊ खायच्या। कारण का खाली आले तर त्यांना मांजर हे माऊ पकडणार, भुबू पकडणार ही भीती होती, म्हणून ते झाडावरून त्या पत्र्यावरनं त्या घरामध्ये खायला जायच्या। हे आता म्हणजे असं काय सांगू तुम्हाला, खूप वाईट वाटतं की काय घडलं असेल, असं व्हायला नाही पाहिजे होतं। पण काय आता म्हणजे निसर्गाच्या पुढे आपलं काहीच चालत नाही, म्हणून तर निसर्ग आहे तर आपण आहे। निसर्गाने जर एकदा म्हणजे जर निसर्गाने ठरवलं की काय घात करेल सांगू शकत, मला आता बोलताच येत नाही की काय। चला तर मी आता व्हिडिओ इथे संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असा सबस्क्राईब करा। बाकी काय, देवा काळजी।